भारताच्या बाजूचं पूर्णपणे हिंदू नेपाळ राष्ट्र, त्यामध्ये बहुसंख्य मिनिमम 90% लोक हे धर्माला हिंदू आहेत. आज नेपाळची जी अवस्था झाली आहे, नेपाळ जी आज पेटलेलं आहे, नेपाळ जी आज अस्थिर आहे, हे अस्थिर धगधगत पेटलेलं नेपाळ आपल्या नेपाळचा कसं भारत होईल किंवा नेपाळसारखं वातावरण भारतामध्ये कसं होईल, श्रीलंकेला झालं, बांगलादेशला झालं, नेपाळला झालं, आता फ्रान्सला चालू आहे. असंच एकूण वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हावं, भारतामध्ये व्हावं, अशा इच्छा कालपर्यंत 2 व्यक्तींना मित्रांनो बोलून दाखवल्या. त्यामध्ये पहिले राऊतने एक ट्विट केलं होतं, हे हादसा किसी भी देश में हो सकता है, सावधान रहिए, भारत माता की जय, वंदे मातरम. आणि ते टॅग केलं नरेंद्र मोदीला, भाजपला आणि निर्मला सीतारामनला, जे आपले अर्थमंत्री आहेत. ते असं बोललं जातं की भ्रष्टाचारामुळं आणि सोशल मीडियामुळे नेपाळमध्ये ही अवस्था आली आहे आणि त्यांनी आपल्या अर्थमंत्र्याला सुद्धा हे टॅग केलं आणि एक गर्भित इशारा दिला, हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे, हे भारतामध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे. आणि दुसरं फेसबुक पोस्ट होती किरण माने यांची, भक्त डुक्कर पिलावळी नो नेपाळ बघताय ना, आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अण्णाजी पंतासोबत तुम्हीही पिसले जाणार, सुट्टी नॉट. अशी फेसबुक पोस्ट ह्या किरण मानेनं केली होती. आपण ह्या दोघांवरती हे काल ह्या विषयावरती सविस्तर बोललोय. आता ह्या 2 पोस्ट जे आल्यात, ह्या 2 पोस्ट आणि जर आजचं वातावरण बघितलं तर एकूणच तारा हे एकमेकाला जुळतात, डॉट डॉट जोडले गेले आणि 2 ठाकरेंनी मिळून संजय राऊत या ठिकाणी म्होरके आणि नाशिकमध्ये पेटवायला सुरुवात झाली. नाशिकमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हा जो काही मोर्चा ह्या दोन्ही पक्षांनी काढलाय, यामुळं तिथं रस्त्यावरती तरुणाला, भोला भाबड्या जनतेमध्ये आक्रोश तयार करून त्या ठिकाणी रस्त्यावरती या लोकांना तिथं उतरवलं गेलंय. त्यामध्ये बोलतात काय की हे सगळं काही शांत चालू आहे. आणि हे का चालू आहे? भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये चालू आहे. पहिलं राऊतनी हे सांगावं की यांना तुरुंगामध्ये का टाकलं होतं, यांच्यावरती एवढे आरोप झाले, पत्राचाळ असेल, खिचडी असेल, पीपीई किट असेल, ह्या सगळे घोटाळे आहेत, ते घोटाळे केले कोण? आणि सध्या 15 ते 20% कमिशन हे मुंबई महानगरपालिकेमधून घेतात, हे निखिल वागळेंनी प्रूफ करून त्यांनी स्पष्ट सांगितलंय. यावरती बोलावं, हा भ्रष्टाचार नाही का? जर भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही लढत आहात तर प्रथमतः तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुमचे व्यवसाय काय आहेत, तुम्ही आतापर्यंत किती लोकांना लुटलंय, तुम्हाला नेमकं तुरुंगामध्ये का टाकलं होतं? तुम्ही नरकातील स्वर्ग तुम्ही पुस्तक लिहिलंय, पण तुम्ही खरेच नरकात राहण्याच्याच लायकीचे आहेत, कारण तुम्ही भारताची जी काही लोकशाही आहे, तुम्ही ह्या लोकशाहीवरती आघात करायचा प्रयत्न करत आहात. मित्रांनो, नेमकं ही जी पिलावळ आहे, ह्या पिलावळ नेमकं नाशिकमध्ये जाऊन नेमकं करते काय, तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो, नंतर आपण त्या विषयावरती शेवटी बोलूया. असायलाच पाहिजे. नाशिकला रस्त्यावर उतरले, नाशिकचे प्रश्न फार गंभीर आहेत. मोर्चा शांततेत आहे. तुम्ही मगाशी म्हणालात नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये म्हणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतात. तर नेमकं तुम्हाला काय ठेवायला, तुमच्यावर तुम्ही माओवादी असल्याचाही आरोप केला जातो सत्ताधाऱ्यांनी. मी शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला चालणाऱ्या मी. हे कोणालाही माओवादी ठरवतील, नक्षलवादी ठरवतील, याच विचारसरणी विरुद्ध हा मोर्चा आहे. प्रचंड घोषणाबाजी ही पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं केली जात आहे. मोठमोठे होर्डिंग्स हातामध्ये घेतलेले. भयमुक्त नाशिकसाठी मोर्चा आहे. नेपाळमध्ये सुद्धा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं.
आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे. ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे, पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं? जानकी म्हणजे सीतेचं ते मूळ स्थान आहे. त्याच्यामुळे त्या हिंदू राष्ट्राकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटतंय. पण नाशिक आणि नेपाळ ही सांगड तुम्ही घालता. मी सांगड घालत नाही. नेपाळ सरकार भ्रष्टाचार या नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात आहे असं मी म्हणतो. त्याच्यामुळे सरकारनं सावध राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे आंदोलनात एकत्र दिसले. आता शिवसेना युजीटी आणि मनसेचे नेते एकत्र असायलाच पाहिजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर. महाराष्ट्रात या दोन पक्षांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून नवी क्रांती घडवण्याचा प्रयत्न आहे का? ठिणगी पडलेली आहे. ठिणगी पडलेली. आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता राज्यामध्ये इतर शहरांमध्ये देखील असेच मोर्चे दोन्ही पक्षांकडून काढले. यापुढे पुढला मोर्चा पुण्यात निघेल. पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये काय मुख्य आहे? इथे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त आहे. पुण्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अजित पवारांची प्रचंड दहशत आणि गुंड टोळ्या. 2 दिवसापूर्वी राऊतने ट्विट केलं, किरण माने यांचाच एक चेहराचा पटा आहे, यांना फेसबुक पोस्ट केली आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे या दोघांनी संयुक्त एक मोर्चा काढलाय, तो म्हणजे नाशिकमध्ये. बिलकुल नेपाळमध्ये जी काही अवस्था आहे तीच अवस्था इथं चाचपणी करून पाहणं आहे की असं कशा प्रकारे करता येईल, असं माझं वैयक्तिक मत ह्या सगळ्या गोष्टी बघून मला स्वतःला वाटतंय. बघा आता विषय कसा आहे. विषय काय की ह्या दोघांनी फेसबुक पोस्ट आणि ट्विट केलं तरीही यांच्यावरती शासनानं कुठलाही कठोर कार्यवाही नाही केली, यांच्यावरती कुठला FIR झाला नाही किंवा या लोकांना यांच्या मुसक्या आवडल्या नाहीत. मग जो काय हा कायदा आहे, हे काय संविधान आहे, हे लोकशाही आहे, हे फक्त गरिबासाठी आहेत का? किंवा हे तुरुंग जे आहेत हे फक्त गरिबासाठी आहेत का? अशा लोकांवरती शासन काही आळा घालू शकत नाही का? हे लोक फक्त भडकवायची कामं हे लोकांना करत आहेत आणि या लोकांना रस्त्यावरती उतरवायची कामं सुद्धा सुरू आहेत. राऊतांनी सांगितलं की आता हे नाशिकमध्ये चालू आहे, हे पुण्यामध्ये होईल. पुण्यामध्ये पण हेच चाललंय. अजित पवारांची गुंडागर्दी चाललेली आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये पण हीच अवस्था चालू होईल आणि पर्यायाने नाशिक नंतर पुणे नंतर असं स्टेप बाय स्टेप हे पूर्ण शहर फिरणार आणि बोलणार काय? भ्रष्टाचाराविरोधामध्ये. विरोधामध्ये बोलण्या पहिलं आपण किती धुतले आहोत हे सुद्धा लोकांना सांगा. लोकांना कळू द्या तुम्हाला अटक काय केली होती. तुम्ही स्पष्ट सांगून टाका तुम्हाला अटक काय केली होती. ती तुम्हाला या तुरुंगामध्ये का टाकलं होतं 100 दिवस, किंवा नेमकं ठाकरेवरती कुठले कुठले आरोप आहेत हे सांगा. निखिल बाग यांनी सांगितलंय की 10 ते 20% हे लोक कमिशन घेतात मुंबई महानगरपालिका, तुम्ही तेही सांगा. हे असं काही सांगणार नाही, असं काहीच करणार नाही. आता यांच्याकडे निवडणूक लढवासाठी कुठलाही मुद्दा उरला नाही. यांच्याकडे एकही आता मुद्दा शिल्लक नाही. फक्त यांना याच गोष्टीचं भांडवल करायला त्यांना एक मुद्दा मिळाला आहे आणि तो मुद्दा नेपाळनं दिलाय. तो नेपाळचा अजेंडा, नेपाळचा मनसुबा, तोच मुद्दा हे महाराष्ट्रामध्ये वापरून महाराष्ट्र पेटवायची तयारी करत आहेत. यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. यांच्यामुळं हे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. अहो ह्या लोकांनी तुम्ही आंदोलन करा, तुम्ही शेतकऱ्यासाठी तुम्ही आंदोलन करा, कर्ज माफ करा, त्यांना पिकाला भाव द्या, तुम्ही यासाठी आंदोलन करा. तुम्ही आंदोलन करा, तुम्ही यासाठी आंदोलन करा की या आपल्या राज्यामध्ये बेरोजगारी वाढता कामा नये, यावरती तोडगा काढला पाहिजे. तुम्ही यावरती आंदोलन करा. अहो तुम्ही आंदोलन कशावरती करताय आणि तुम्ही नेमके तुम्हाला नेमकं साध्य करायचंय काय? नेपाळ कसा पेटला असं महाराष्ट्र पेटू, किंवा रंगा बिल्ला अण्णाजी पंतांच्या पिल्लावळीला सुद्धा आम्ही या ठिकाणी सुट्टी नाही असे ट्विट करून, अशा पोस्ट करून तुम्ही महाराष्ट्र पेटवत आहेत का? थोडं तरी खाल्लेल्या मिठाला जागा.
अहो फुले शाहू महाराष्ट्राचं आपण महाराष्ट्र म्हणतोय आणि आपण त्यांच्या नावावर आपणच हे महाराष्ट्र पेटवतोय. हे कुठवर तुमच्या गोष्टी ह्या लोकांना पटणार आहेत, लोकांना पसणार आहेत? नेमकं मुद्दा कुठला घ्यायला पाहिजे? नेपाळ सारखी जर अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या राऊत साहेब, नेपाळमध्ये तिथलं जनता तरुण आम्हाला मोदी पाहिजे, आम्हाला योगी आदित्यनाथ पाहिजे, ते अशा घोषणा करतात आणि आम्हाला पूर्णपणे हिंदुत्ववादी सरकार पाहिजे ते अशा घोषणा करतात. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात? तिकडे इनडायरेक्टली मोर्चा हा भ्रष्ट आणि जे काही हिंदुत्ववादी सरकार नाही त्यांच्या विरोधामध्ये चाललेला आहे. आणि त्यांची जी मागणी होती तिथल्या पीएम साठी, तीही भारतामध्ये जे शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे गुरुकुलामध्ये त्यांना त्याचं निवडण्यात आलेलं आहे. पण तुमची नेमकी कॅटेगरी कुठली आहे ओळखून घ्या. आणि जो काय घाट चाललाय महाराष्ट्र पेटवायचा, तुम्ही याला सुरुवात केली आहे, त्याचा शेवट सरकारनं लवकरात लवकर करावा, अन्यथा आपलं राज्य परत नेपाळसारखं या सगळ्याच्यामध्ये वाहून जाऊ शकतं. तुमचं मित्रांनो एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना रामकृष्ण हरी. उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओ सोबत.